The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista presents a candid podcast show, Iron Minds, The Marathon Journey. You are an Iron Man! फिनिश लाईन जवळ येताच हे शब्द कानावर पडले. तेव्हा डॉक्टर अरुण गचाळे यांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर डॉक्टर गचाळे यांना या स्पर्धेची नशाच चढली आणि एकदा नाही, दोनदा नाही, तर चक्क तीनदा त्यांनी आयर्न मॅन हा किताब पटकावला आणि त्यांनी या खडतर स्पर्धेत हॅट्रिक केली. बरं, इतक्यावरच न थांबता जगातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी कॉम्रेड्स मॅरेथॉन या अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेचे ते फिनिशर ठरले. त्यांचा हा प्रवास जिद्द, चिकाटी, मानसिक सामर्थ्य आणि एन्ड्युरन्स चॅलेंजेसवर मात करण्याची कला प्रतिबिंबित करतो. सो लेट्स डाइव्ह इनटू द पॉडकास्ट अँड एक्सप्लोर व्हॉट इट टेक्स टू बिकम एन्ड्युरन्स पर्सोनिफाईड. व्हॉइस विस्टा पॉडकास्ट व्हेंचर बाय पूजा प्रसून मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आपण जो शो आता बघतो आहोत त्याचं नाव आहे आयर्न माइंड्स, ज्यामध्ये आपण बोलतो आहोत अशा व्यक्तींशी की ज्यांनी कंप्लीट केलेलं आहे त्यांचं आयर्न मॅन हा टॅग त्यांना मिळालेला आहे आणि हे त्यांनी कसं अचीव्ह केलेलं आहे आणि त्यांचा प्रवास कसा झालेला आहे याच गोष्टींबद्दल आपण बोलत असतो. सो आजचे जे आपले गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर अरुण गचाळे. सो आपण त्यांना इथे बोलूयात आणि त्याविषयी त्यांच्याशी अजून जास्त डिस्कशन करूयात, संवाद साधूयात. सो मी स्वागत करतो डॉक्टर अरुण गचाळे सर यांचं. सर, मनापासून स्वागत आहे तुमचं. नमस्कार सर. थँक्यू सर. नमस्कार. खूप छान वाटलं की म्हणजे वेगळ्या फील्ड मधले आणि एक काय म्हणतात त्याला वेगळं टायटल अचीव्ह केलेले तुम्ही इथे आहात की व्यवसायाने तुम्ही आता जसं इथे मी डॉक्टर म्हटलं. सो डॉक्टर तुम्ही आहात, तो कशातले डॉक्टर आहात? सर मी पीडियाट्रिशियन, बालरोग तज्ञ. मी साधारणतः पिंपळगावपासून 20 वर्षापासून प्रॅक्टिस करतो. ऍज अ पीडियाट्रिशियन म्हणून प्रॅक्टिस करतो, बालरोग तज्ञ. माझी मिसेस स्त्रीरोग तज्ञ आहे. दोघं जण जवळजवळ 20 वर्षापासून तिथं हॉस्पिटल चालतो पिंपळगावपासूनला. आणि एक दुसरं युनिट आमचं नाशिकला पण आहे, चिरंजीव क्रिटिकल केअर युनिट म्हणून. तिथे जे काही सिरियस बाळ असतील ते आम्ही चिरंजीवला शिफ्ट करतो आणि तिथं ऍडमिट करतो. ओके, म्हणजे तुमचा व्यवसाय जो आहे तो मेडिकल फील्ड आहे. आणि आपण ज्या गोष्टीसाठी म्हणजे इथे तुम्ही आलेला आहात ती अगदी आयर्न माइंड्स हा जो शो आपण रन करतो आहोत या ठिकाणी. सो आयर्न मॅन तुम्ही अचीव्ह केलेला आहे, बरोबर आहे? बरोबर. सो पीडियाट्रिशियन असताना सुद्धा एकदम हे खेळाचं वेळ आणि त्याच्यातही आता आयर्न मॅन म्हणजे हा एकच खेळ नाहीये, तर याच्यामध्ये स्विमिंग आहे, रनिंग आहे आणि त्याच्यानंतर तुमचं सायकलिंग आहे. सो एकदम कसं काय टर्न झाला तुम्ही की म्हणजे प्रोफेशन पण चालू आणि त्याच्यात एकदम आयर्न मॅन? सर ऍक्च्युली सांगायचं म्हणजे मला खरोखर मेडिकल फील्ड मध्ये इंटरेस्ट नव्हता पहिल्यापासून. म्हणजे मी ऍक्सिडेंटली मेडिकल फील्ड मध्ये आलो. ऍक्च्युली आमचं फार्मर बॅकग्राऊंड, माझे वडील 10वी फेल आणि ते फार्मर शेती करतात. वडनेरवरून गाव आहे, चांदवड तालुक्यात आमचं. तर 10वीला चांगले मार्क पडले म्हणून 11वी सायन्सला टाकलं आणि त्यांची अपेक्षा होती की ऍटलिस्ट BSc ऍग्री करावं आणि शेती करावी. मग 12वीला चांगले मार्क पडले. आता काय करायचं, गावातले लोक येऊन सांगायचं, अहो अशोकराव तुम्ही याला खूप चांगले मार्क पडले, आमचे पोरं शिकत नाही, तुम्ही चांगलं काहीतरी करा. काय करायचं काहीच माहित नव्हतं. मला ना आर्मी आणि नेव्ही मध्ये प्रचंड इंटरेस्ट, म्हणजे फार अट्रॅक्शन होतं मला. म्हणजे मला त्या नेव्ही बद्दल तर खूप असं इतकं आवडायचं मला. नेव्ही पहिल्यापासून असं वाटायचं की नेव्हीत जावं, काहीतरी वेगळं काहीतरी करावं. सुदैवाने 12वीला चांगले मार्क पडले, MBBS ला नंबर लागला. MBBS नंतर मग वडिलांना वाटलं की याने पीडियाट्रिशियन हो, बालरोग तज्ञ. कारण मला काही इंटरेस्ट नव्हता बालरोग तज्ञ होण्यामध्ये. मला इंटरेस्ट होता नेव्हीच्या हॉस्पिटल, जे तिकडं नेव्ही मध्ये जे जातात किंवा आर्मीच्या हॉस्पिटल जे डॉक्टर्स असतात रिक्रुटमेंट, तिथे जायची माझी इच्छा होती. ऍटलीस्ट त्यांना सगळं ट्रेनिंग पूर्ण करूनच जावं. म्हणजे मेडिकलचं तर आहेच आहे 100%, पूर्ण बाकीचं सगळं त्यांचं तुमचं फिजिकल सगळं मेंटल तुमचं MBBS कम्प्लीट करून स्पोर्ट्स कुठेतरी त्याच्यात इन्व्हॉल्व होतं म्हणून तरी तुम्ही ऍटलीस्ट रेडी. थोडस चॅलेंजेस स्वीकारायला पहिल्यापासून जास्त आवडायचं. असं थोडस जरा आपण म्हणतो ना की एकदम असं कधी कधी काय असतं आपण असं धाडसी कामं करायला मला आवडायचं ते पहिल्यापासून.
मी पीजी झालो. पीजी झाल्यानंतर काय करायचं, माझी इच्छा होती आपलं मुंबईत किंवा नाशकात सेटल व्हावं. घरच्यांची इच्छा होती मी पिंपळगावला सेटल व्हावं. मग मी पिंपळगावला सेटल झालो काही दिवसासाठी. मग आमचं नाशकात युनिट चालू केलं. म्हटलं 1 वर्ष पिंपळगावला थांबावं, नंतर नाशकात पळून यावं. पण भविष्यात मे बी काहीतरी इथं लिहिलंच होतं की मला पिंपळगावकरांची सेवा करायची होती. आणि खरोखर पिंपळगावकरांनी भरपूर प्रेम दिलं. आम्ही आमच्या परीने पिंपळगावकरांना भरपूर द्यायचा प्रयत्न केला. भरपूर जीव वाचवले आम्ही तिथे. आणि खरोखर चांगलं प्रॅक्टिस करतोय आम्ही. आणि चांगलं नाव पण आहे पिंपळगावमध्ये. आणि खरोखर मला ग्लॅमर जे मिळालं पिंपळगावकरांमुळेच मिळालं. आणि मग आयर्न मॅनचं कुठून डोक्यात आलं? सर, आयर्न मॅनचं असं काही नव्हतं, पण पहिल्यापासून एक स्वप्न होतं. जो आपण तिरंगा असतो ना, मला तो असं मिरवायला फार आवडायचा. ट्राय कलर आपला खांद्यावर मिरवायचा, असं खूप वर्षापासून ही इच्छा होती. पण करणार काय, काहीच नाही. आमचं त्यावेळेस सगळं हॅपी गो लाईफ होतं. खाओ पिओ आईश करो. आमच्या रात्रीचे मित्र जरा जास्त होते दिवसाचे सकाळच्या मित्रांपेक्षा. मग नुसतं आईश चालू होती. दुर्दैवाने 2009 साली स्वाईन फ्लूची खूप साथ आली. स्वाईन फ्लूच्या साथमध्ये सगळ्यात शॉकिंग म्हणजे मी आजारी पडलो. मी 10-12 दिवस ऍडमिट होतो. आविष्कार आजारी पडला, तो 8-10 दिवस ऍडमिट होता. सगळ्यांना इथे मी जस्ट 2 मिनिटं थांबवतो. मला सगळ्यांना सांगायला आवडेल की आपण मागच्या वीक मध्ये जो इंटरव्ह्यू बघितला होता आविष्कार गचालेचा, तर तो डॉक्टर अरुण गचाले यांचा मुलगा आहे. आणि जो आपण ज्याला म्हणतो द यंगेस्ट आयर्न मॅन झालेला आहे, सो ते आविष्कारचे बाबा आहेत. हे मी इथे एकदा सगळ्यांना सगळं थांबून नोट करायला लावतो. कारण आविष्कारने जे अचीव्ह केलं तर त्याच्या मागची जी प्रेरणा आहे, सो बाबा आहेत इथे त्याचे. सर प्लीज कॅरी ऑन की तुम्ही इकडे कसं आहे. तर मी ऍडमिट, आविष्कार ऍडमिट, माझी मिसेस जवळजवळ 8 महिन्याची प्रेग्नंट. आणि त्यावेळेस काय झालं, स्वाईन फ्लू मध्ये प्रेग्नंट लेडीज दगावण्याचं प्रमाण खूप जास्त होतं. म्हणजे मॉर्टॅलिटी खूप जास्त होती. मला इतकी भीती वाटली त्या दिवशी. म्हणजे माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त घाबरलो असेल त्यावेळेस घाबरलो. म्हटलं मी तर जगणारच, मला काही होणार नाही, आविष्कारला काही होणार नाही, पण उद्या दुर्दैवाने हिला जर काही जर झालं, तिच्या पोटातल्या बाळाला जर काही जर झालं, तर मी कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही. कारण ते स्वाईन फ्लूचं इन्फेक्शन मी घरात नेलं होतं. म्हणजे मला पेशंट कडून मला झालेलं, जसं आपण आता बघितलं कोरोनाची साथ आली, मॅक्सिमम डॉक्टर लोक पण सफर झाले. मग त्यांनी घरात नेलं आणि मग पॅरेंट्स आजारी पडले. तसंच स्वाईन फ्लू पण मी घरात नेला होता आणि त्याच्यामुळे आविष्कार पण आजारी पडला, माझी मिसेस पण आजारी पडली. आणि दुर्दैवाने जर कधी काही अडचण जर आली असेल तर त्याला सर्वस्वी जबाबदार मी होतो. पण त्या दिवशी मी ठरवलं नाही, मला हे माझं लाईफस्टाईलच चेंज करायचं. मग लाईफस्टाईल चेंज करायला मग काय करायचं. मग मी असं थोडस फार काहीतरी वॉक वगैरे चालू केला, हळूहळू रन चालू केला. त्यांना मोनोटोनच व्हायचं, म्हणजे नुसतं रन करायचं असं मजा यायची नाही. मग काही दिवस आम्ही सायकलिंग केली. पंढरपूर वारी जे नाशिक सायकलिस्ट ऑर्गनाईज करता, आम्ही पंढरपूरला सायकलवर गेलो. तर छान चांगली 350 किलोमीटर आम्ही सायकलिंग केली. पण माझ्या मनात ना आयुष्यभर एक रिग्रेट होतं, मला ना स्विमिंग यायची नाही. म्हणजे मी ऍट द एज ऑफ 38 इयर्सला मी स्विमिंग शिकलो. मला स्विमिंग म्हणजे मी लहानपणी ते आपलं कॅनॉलचं पाणी असतं, त्या कॅनॉलच्या पाण्यात बुडाल्यामुळं मला पाण्याबद्दल प्रचंड फोबिया होता. खूप भीती बसलेली होती पाण्यात. म्हणजे नकोच बाबा, हे भीती आपल्याला शक्यच होणार नाही. मग आम्ही ज्यावेळेस कधी कुठं कॉन्फरन्सला वगैरे गेलो ना, मी असं फक्त पूल मध्ये पाय बुडून बसायचो. उतरायचं काही संबंध नाही अजिबात. बाकीचे मित्र कंपनी सगळं स्विमिंग करायचे आणि मी मस्तपैकी पाण्यात पाय बुडून बसायचो. पण मग विचार केला, यार आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे, काहीतरी म्हणजे करणं खूप गरजेचं आहे. मग मी स्विमिंग शिकायला सुरुवात केली. पण आमच्याकडं पिंपळावर स्विमिंग पूल नव्हता. मग मी तिथून आडगाव नाक्यावरचं जो मीनाताई ठाकरे स्विमिंग पूल आहे तिथं स्विमिंगला यायचो. कधी सावरकरचं स्विमिंग पूलला यायचो. 6 महिने मला स्विमिंग शिकायला लागले, बेसिक स्विमिंग. कसं काय? 6 महिने. जनरली आता मुलं तर अगदी लहान मुलं 15-20 दिवसात शिकून जातात. पण आता मी 38 वर्षाचा झाल्यानंतर मला स्विमिंग शिकायचं म्हणजे माझ्या बॉडीचा स्टिफनेस प्रचंड. मी थोडंफार रनिंग करणार आणि थोडंफार सायकलिंग करणार, पण स्विमिंग हा एकदम टोटल ब्रिदिंगचा इतका त्रास व्हायचा, दम खूप लागायचा मला. म्हणजे सायनोसायटिस, सर्दी, खोकला विचारू नका. 6 महिने मी अक्षरशः वायऱ्यासारखे काढले. पण मग एक असं मला वाटायला लागलं की यार स्विमिंग ज्यावेळेस 6 महिने तर जमलं ना, त्याच दरम्यान आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक म्हणजे नाशकात आयर्न मॅन कल्चर ज्यांनी रुजवलं, असे
माननीय डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर हे आयर्नमॅन झाले ते फ्रान्सला विन्सी मध्ये. तर ते आयर्नमॅन झाले ना, त्यांनी तो असा फ्लॅग तिरंगा तो असा मिरवला होता तो, आणि असा वरती पकडला. यार हा कार्यक्रम भारी आहे. त्यावेळेस मला डिटेल्स काहीच माहित नव्हतं. आयर्नमॅन मध्ये डिस्टन्सेस किती असायला, ट्रेनिंग कसं करावं, काहीच माहित नव्हतं. तर मी विचार केला यार हे आपण करू शकतो, सर जर करतात आपण करू शकतो. आणि त्यावेळेस सरांचा एज किती होता? सरांचं एज आय थिंक मे बी 45-46 आसपास असावं. पण सर त्यावेळेस इथले सीपी होते. सरांबरोबर आमचे इंटरॅक्शन कधी जातं, आपण एक कॉमन डॉक्टर कसं सरांशी बोलणार. तर मग आम्ही विचार केला यार हे करू शकतो. मग एक जस्ट आमचे एक मित्र आहे डॉक्टर दत्ता पाटील, त्यांनी गोवा हाफ आयर्नमॅनची एक लिंक टाकली. गोवा हाफ आयर्नमॅन तो बाकीचा काही संबंध नाही. म्हटलं यार बघू आपण हे जमतं का, करून बघू. मग आमचेच मित्र निंबाळकर सर, मुस्तफा सर, डॉक्टर मुस्तफा टोपीवाला सगळ्यांना विचारलं, तर एक आपण करू हाफ आयर्नमॅन. मग हाफ आयर्नमॅनची ट्रेनिंग चालू केली. मग बाकीचे अजून आमचे 2-3 मित्र भेटले, महेंद्रभाई छोरिया, डॉक्टर वैभव पाटील, प्रशांत डबरी, किशोर गुमरे, आम्ही 4-5 जण आम्ही भेटलो. तर ते यार हाफ आयर्नमॅन तर करायचंच आहे, तर मग का आपण फुल आयर्नमॅन का नाही करायचं. अरे म्हटलं इथं हाफ आयर्नमॅनला इंडिकेटर लागले, तुम्ही फुल आयर्नमॅनच्या गोष्टी काय करताय. आणि सर हाफ आयर्नमॅन आणि फुल आयर्नमॅन मध्ये डिस्टन्स किती? डिस्टन्स म्हणजे हाफ आयर्नमॅन मध्ये डिस्टन्स असं 1.9 किलोमीटर स्विमिंग, म्हणजे 2 किलोमीटर स्विमिंग, 90 किलोमीटर सायकलिंग आणि 21 किलोमीटर रनिंग असा डिस्टन्सेस असतात. त्याचे दुप्पट इव्हेंट फुल आयर्नमॅन म्हणजे अप्रॉक्सिमेटली 4 किलोमीटर स्विमिंग, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर रनिंग असं. पण मग काय होतं, तो गुढीपाडव्याचा दिवस होता, मला अजून आठवतं. गुढीपाडवा 2019 आम्ही सगळ्यांनी डिसाईड केले, बघ म्हटलं आपल्याकडे गमावण्यासारखं काहीच नाहीये. आम्ही काहीच नव्हतं गमावण्यासारखं, सगळं कॉमन मॅन होतो. म्हणजे मी आमची ढेरी मोठी वाढलेली. नंतर डॉक्टर वैभव पाटील जो इथलं नाशिक मधलं फिजिशियन आहे, नंतर प्रशांत डबरी ज्यांची इंडस्ट्री, त्यांचं वय त्यावेळेस 56-57 इयर्स होतं. त्यावेळेस पण त्यांना करत होते. म्हणजे आम्ही विचार करत होतो. महेंद्रभाई छोरिया ज्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन, नंतर हायपोथायरॉइडिझम सगळ्या प्रकारचे आजार होते. यार म्हटलं हे सगळे जर विचार करतात आपण विचार करू, काय हरकत काय, आपल्याला ऍटलिस्ट काहीच नाही, होऊन काय होईल, होणार नाही, याच्यापेक्षा वेगळ्यात काहीच होणार नाही. प्रयत्न करायला काय हरकत आहे. म्हणून आम्ही सगळ्यांनी गुढीपाडवा 2019ला रजिस्ट्रेशन केलं. आणि त्यावेळेस एक शब्द तो अजून आठवतो, म्हटलं चला आपण एकाच परीक्षेचा डबल अभ्यास का करायचा. कारण तो ऑक्टोबर 2019 मध्ये गोवा हाफ आयर्नमॅन होतं आणि 1 डिसेंबर 2019 ला ऑस्ट्रेलियाचं फुल आयर्नमॅन होतं. म्हणजे तुमचं म्हणणं असं होतं की आता जे काय करायचं फुलची तयारी करा, हाफ म्हणजे प्रॅक्टिस म्हणून आपण करून घेऊ. सुदैवाने मी चांगली प्रॅक्टिस केली, सगळ्या गोष्टी झाल्या. गोवा हाफ आयर्नमॅन झालं. पण मी सायकलवर पडलो. तो दोना पावला नावाचा जो एरिया आहे गोव्यामध्ये, तिथं त्या चढ्याला मी माझा क्लीड्स अडकला पॅन्डल मध्ये आणि मी पडलो. तिथं मला इंजुरी झाली. म्हणजे त्यानंतर 15 दिवस मी घरात बेड रिडन होतो. आणि नंतर म्हणजे 20 ऑक्टोबर 2019 ला आणि 1 डिसेंबर 2019 ला ऑस्ट्रेलियाचा इव्हेंट होता. म्हणजे हार्डली काहीच म्हणजे फक्त 1.25 महिना माझ्या हातात होतं. त्याच्यात ते 15 दिवस मी घरात पाय वरती लटकवून पडलेलो होतो. पण हाफ आयर्नमॅन ते कम्प्लीट केलं का? कम्प्लीट केलं मी तिथून. कारण इंजुरी होती, सगळ्या गोष्टी झाल्या. मी कसं तरी लंगडत रनिंग करून तो इव्हेंट कम्प्लीट केला. पण बाकी सगळ्या डॉक्टरांनी मला सांगितलं तो फुल आयर्नमॅन करू नको, कारण तुझी इंजुरी खूप जास्त आहे. पण मी विचार केला यार एवढे ट्रेनिंग केलंय तर बघू, विचार तर करू, हरकत काय म्हटलं. मग आम्ही तो फुल आयर्नमॅन केलं आणि सुदैवाने आयर्नमॅन तो चांगलंच झालं. अगदी व्यवस्थितरित्या कम्प्लीट केलं. पण पायाची इतकी वाट लागलेली होती की विचारू नका. आणि तुमचं जे कुठं झालं आहे? माझं पहिलं ऑस्ट्रेलियाला झालं. ओके. दुसरं मी 2021 मध्ये जर्मनीला केलं. आणि तिसरं जे 2022 मध्ये कझाकिस्तानला केलं. असे 3 आयर्नमॅन केले. सरांनी 3 आयर्नमॅन कम्प्लीट केलेले आहेत. म्हणजे एक आयर्नमॅनचा विचार सुद्धा करताना असा दम लागायला होतं की एवढी प्रॅक्टिस आणि एवढं कन्सिस्टन्सी. सो सर ज्यावेळेस तुमची प्रॅक्टिस वगैरे चालू होती त्यावेळेस तुम्ही सगळे सोबत प्रॅक्टिस करायचे, म्हणजे ज्यांचं ठरलेलं होतं? काय होतं, मी
सगळे झालेत तुम्ही Iron Man? हो, म्हणजे सगळे तुमचे जे नाही, group ठरला होता. आम्ही 5 जण होतो ना. मी आणि डॉक्टर वैभव पाटील आम्ही 2 जण बरोबर आयर्नमॅनचं ट्रेनिंग करायचो. ओके. आणि किशोर बुबरे तो मायको मध्ये सर्व्हिसला असल्या कारण त्याला वेळच मिळायचा नाही, तो रात्रीचे प्रॅक्टिस करायचा. वा. मग महेंद्रभाई छोरे आणि डबरी सर हे 2 जण डेला प्रॅक्टिस करायचे. पण दुर्दैवाने काय झाले, एक दिवस वैभव सायकलवरनं पडला आणि त्याचा क्लॅव्हिकल फ्रॅक्चर झाला. आणि क्लॅव्हिकल फ्रॅक्चर झालं, त्याला जवळजवळ 1.5 ते 2 महिने डायरेक्ट म्हणजे आउट ऑफ प्रॅक्टिस, विशेष नाही, तुम्हाला प्रॅक्टिस बंदच करावी लागेल. मी 4 वेळेस सायकलवरनं पडलो हायवेला, म्हणजे मुंबई आग्रा हायवेला 4 वेळेस सायकलवरनं पडलो, कारण त्या क्लीडची वगैरे सवयच नव्हती. पण मग कसं होतं, इच्छा तिथे मार्ग. मग मी एकटाच प्रॅक्टिस करायचो, कारण मला ऑप्शनच नव्हतं. मला दररोज नाशिकला येणं पॉसिबल नव्हतं, तरी स्विमिंगसाठी यावंच लागायचं. पण सायकलिंगला मी हायवेला एकटाच प्रॅक्टिस करायचो. ज्यावेळेस असा काही कधी खूप खूप वैताग येईल ना, कधी असं वाटायचं की यार हे कशासाठी करतोय आणि कोणीच आपल्याबरोबर नाही, त्यावेळेस मी विचार, ज्याच्यावर कोणीच नसेल त्याच्यावर देव असतो, हा विचार माझ्या नेहमी मनात यायचा आणि कंटिन्यू देव आमच्या बरोबर राहिला. आणि ही जी प्रॅक्टिस वगैरे सगळी तुमची जी चालू होती, तर आता ते कसं की त्यावेळेस एवढं न्यूट्रिशनचं वगैरे माहिती होतं का तुम्हाला, की जर आपण हे सगळं करतोय तर यावेळेस आपल्याला, कारण मागच्या आविष्काराशी मी बोललो किंवा डॉक्टर मुस्तफा सरांशी माझं बोलणं झालं होतं मागे, सो त्यांच्याशी सुद्धा इंटरॅक्शन करताना माझ्या म्हणजे त्यांनी ती गोष्ट मेन्शन केली होती की याच्यामध्ये तुम्हाला फूडवरती तुम्हाला खूप कंट्रोल करावं लागतं, की म्हणजे तुमचं फूड जे आहे ते तुम्हाला चेंज करावं लागतं तुमच्या शरीरानुसार, किंवा आधी तुम्ही काय खाताय अनहेल्दी वगैरे. आविष्कारने सुद्धा सांगितलं होतं की फूड मध्ये त्यांनी चेंज केलं. तर तसं तुम्हाला काय होतं, म्हणजे फूड मध्ये तुम्ही काय चेंज केलं? सर सगळ्यात पहिली पार्ट्या बंद. हा, तुमचे रात्रीचे मित्र बंद. म्हणजे लिटरल मी तुम्हाला सांगतो ना, 6 महिने मी आमच्या एकाही मित्राचे फोनच घेतले नाही अजिबात. सर तुमचं वेट किती होतं? माझं वेट त्यावेळेस 84 kg आणि इव्हेंटच्या वेळेस माझं वेट जवळजवळ 75-76 पर्यंत आलेलं होतं. म्हणजे मी चांगलं 10 किलो वजन कमी. आणि तुमचं फ्राईड टोटल बंद, बेकरी आयटम टोटल बंद. सर फ्राईड बंद म्हणजे कसं, की फ्राईड मध्ये एक साधारणतः एक उदाहरण दाखल कोणते आयटम म्हणजे? तुमचे वेपर्स, कुरकुरे, पॉपकॉर्न, नंतर भजी, कुरड्या, हे टोटल बंद. नंतर तुमचं बेकरी आयटम म्हणजे पाव, ब्रेड, बिस्किट, टोस्ट, खारी, क्रीम रोल टोटल बंद. मॅक्सिमम प्रमाणात फ्रुट्स आणि आपलं घरचं जेवण. त्यात पण आम्ही व्हीट रिप्लेस केलं, गहू, कारण गहू काय करतो, थोडस वजन वाढवायला मदत करतो. मग आम्ही गहू रिप्लेस करून नागली, बाजरी आणि ज्वारी या 3 गोष्टी, नागलीची भाकरी, बाजरीची भाकरी आणि ज्वारीची भाकरी, या 3पैकी जी अवेलेबल झाली ती खायची. त्यातली त्यात ज्वारी ती एकदम सुंदर, हलकी पण असते, खूप हलकी आणि एकदम फायबर खूप जास्त प्रमाणात असतात आणि मल्टीविटामिन, मल्टीमिनरल सगळंच मिळतं ज्वारीमध्ये. म्हणून मग आम्ही ज्वारी प्रिफर करायचो. आणि सगळं घरातलं जेवण. दुसरी गोष्ट, एक भगर, म्हणजे आमच्या महेंद्रभाई छोरी आहे त्यांचे सोनपरी म्हणून भगर आहे. ती भगर इतकी सुंदर आहे ना, आम्ही आठवड्यात 3 ते 4 वेळेस भगर खायचो. त्या भगरीमुळे काय झालं, वेट लॉस व्हायला खूप मदत झाली. अच्छा, म्हणजे त्यांनी हेल्थ व्यवस्थित राहील पण वेट लॉस खूप चांगलं होईल. म्हणजे जे ऍडिशनल जे तुमचं फॅट्स जमा झालंय बॉडीवर, तर ते पूर्ण कमी होत जाईल. मला वाटतं आपल्याकडे उपवासाचा जो कॉन्सेप्ट आहे की त्याच्यामध्ये त्यांनी भगर खायला, भगर खूप चांगली सर, तर ते खूप चांगलं आहे. भगर खूप चांगली. ऍक्च्युली आपले लोक ते साबुदाणा खातात. साबुदाणा खूप अनहेल्दी बॉडीसाठी आणि खूप कॅलोरी कंटेंट पण त्याच्यात खूप जास्त आहे. तो पोटात गेल्यानंतर असं जाम झाल्यासारखं, पोट एकदम असं टाईट होतं अगदी, आणि कॉन्स्टिपेशन पण खूप होतं, त्रास पण खूप होतो त्या साबुदाण्याने. इव्हन जर आपण म्हणजे जर मी चुकीचं बोलत नसेल तर ज्यावेळेस टॉयलेट खूप होते त्यावेळेस साबुदाण्याची खीर दिली जाते मुलांना किंवा माणसांना, थोडस टाईट पण आहे. म्हणजे विचार करा, ते आपण ते नसताना खातो, बरोबर, म्हणजे किती त्रास होईल. ऍक्च्युली आपण उपवास वेगळ्या कारणासाठी करतो की गट रेस्ट पाहिजे. गट रेस्ट म्हणजे पोटाला विश्रांती. पण आपण हे साबुदाणा नाही, बाकीचे फ्राईड आयटम खाऊन पोटाला विश्रांती देत नाही, पण पोटाचं काम वाढवतोय, आजारांना निमंत्रण देतोय. म्हणून आम्ही मॅक्सिमम सांगतो की बाबा तुम्ही भगर खा, नाही तर फळं खा, बाकी काहीच नका खाऊ. म्हणजे पोटाला थोडीशी रेस्ट द्या. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही गट रेस्ट कराल ना, विश्रांती द्याल ना, दुसऱ्या दिवशी तुम्हाला खूप जाणवल, खूप छान होतं. म्हणजे बॉडीला असं एक रिजनरेशन सुरू होतं. सेल्स जे आहे ना, पेशी नवीन तयार होतात त्या गोष्टीमुळे. आणि ही जी रेस्ट म्हणतो आपण, जी बॉडीला रेस्ट द्यायची, समजा आता उपवास आहे, पण जर समजा आता तुम्ही इतर काही खाल्लं नाही उपवासाला, पण आपण म्हणतो आता ते भगर खाल्ली तर चालू शकतं, म्हणजे 100%. म्हणजे तुमच्या पोटाला तो तेवढा
आधारही देतो, म्हणजे शरीरालाही आधार देतो आणि तो तोडू देत नाही की जे आतड्या अशा एकदम मोडल्या आम्ही जातात. आठवड्यातनं कमीत कमी 3 ते 4 वेळेस भगर खातो. भगरच खातो. त्या भगरीमुळे काय होतं, पोट असं भरल्यासारखं पण वाटतं. हा, हा, दुसरी ते गोष्ट खरं आहे. कॅलोरीज पण मिळत नाही, म्हणजे वजन पण वाढत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते इतकं हलकं असतं ना, ते पचायला एकदम पटकन डायजेस्ट होऊन जातं. आता लक्षात येत आहे की आजी वगैरे मंडळी का हो. उपासाला भगर खूप- खायची, खूप छान. आम्हाला वाटायचं की काय भगर. आणि भगरीचं अगोदर काय होतं, आजकाल ना आपण बाहेर बघतो तुमचं ओपन मिळते, म्हणजे जी गाड्यावर वगैरे हो, वगैरे मिळते, directly ती चांगली नसते. आता ही जी यांची आहे ना, ती पॅकेज्ड भगर असते. हो, मी ऐकलं, Pack मध्ये. खूप सुंदर आहे. आणि ती जी आता अशी कचकच करते ना बऱ्याचदा, ते अजिबात होत नाही. म्हणून शक्यतो आम्ही सगळे मॅक्सिमम जेवढे स्पोर्ट्समन आहेत, म्हणजे जेवढे कॉम्रेड्स वाले किंवा सगळे आयर्नमॅन वाले, मॅक्सिमम लोक आम्ही बगर प्रिफर करतो जेवणामध्ये. म्हणजे आठवड्यात 3-4 वेळेस का होईना बगर गेली पाहिजे शरीरात. आणि खूप चांगलं आहे. सर आता बोलताना म्हणजे भगरीचा विषय निघाला, बोलताना तुम्ही आयर्नमॅन सोबत कॉम्रेड्स वापरलं. बरं. सो हे कॉम्रेड्स काय आहे? सरांचं कॉम्रेड्स सुद्धा पूर्ण झालेलं आहे. सो कॉम्रेड्स आणि आयर्नमॅन मध्ये काय फरक आहे? म्हणजे सर- कॉम्रेड नेमकं काय आहे? आयर्नमॅन म्हणजे ट्रायथलॉन, म्हणजे स्विमिंग, सायकलिंग, रनिंग. तीन बरं. स्पोर्ट्स आले त्याच्यात. त्याच्यात 3 स्पोर्ट्स. आणि कॉम्रेड्स मध्ये फक्त 90 किलोमीटर रनिंग. ओके, पण हे तर मॅरेथॉन सारखंच झालं ना. हो, ती अल्ट्रा मॅरेथॉन म्हणतो आपण तिला. ही कॉम्रेड्स मॅरेथॉन जी असते ना, ती फक्त साऊथ आफ्रिकेमध्ये भरवली जाते. तिला 100 वर्षाचा इतिहास आहे. म्हणजे 1921 पासून ती मॅरेथॉन ऑर्गनाइज होते. ज्यावेळेस पहिलं वर्ल्ड वॉर चालू होतं, म्हणजे पहिलं महायुद्ध, त्यावेळेस जे सैनिक मृत्युमुखी पडले, जे वारले त्यावेळेस अनफॉर्च्युनेटली, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी म्हणून त्यावेळेस कॉम्रेड्स मॅरेथॉन चालू झाली. कॉम्रेड्स म्हणजे आपण एक असं त्यांना म्हणतो ना, मार्टियर्स, म्हणजे बरोबर, हुतात्मा. मग ती कॉम्रेड्स मॅरेथॉन त्या 1921 पासून चालू झाली. फक्त ती 2 ते 3च वेळेस कॉम्रेड झाली नाही. ज्यावेळेस सेकंड वर्ल्ड वॉर होतं, दुसऱ्या महायुद्धामध्ये जवळजवळ 3 वेळेस ती फक्त झाली नाही. म्हणजे आता 2027 मध्ये तिला 100 वर्ष कंप्लीट होत आहे. म्हणजे 100 कॉम्रेड्स होणार. आत्ताच आम्ही 9 जूनला आम्ही साऊथ आफ्रिकेमध्ये कॉम्रेड्स मॅरेथॉन कंप्लीट केली. ती 2 पद्धतीने भरवली जाते. एक डर्बन टू पीटर्सबर्ग, तो अप रन असतो, म्हणजे कंटिन्युअस वरती चढायची. हा, तिचं 1950 मीटरचं इलिव्हेशन गेन असतं. म्हणजे वणीचा गड आहे ना, तर नांदुरीपासून तर देवीच्या पायथ्यापर्यंत तुमचं 550 मीटर इलिव्हेशन गेन आहे. बरोबर. आणि ते कॉम्रेडचं तिथलं जे डर्बन टू पीटर्सबर्ग म्हणजे अपरनचं 1950, म्हणजे ऑलमोस्ट वणीच्या गडाच्या 4 पट इलिव्हेशन, म्हणजे उंच विचार करा. आणि डाऊन रन असते पीटर्सबर्ग टू डर्बन, तर तिला थोडस डाऊन असतं. म्हणजे अपरन मध्ये साधारणतः 70% इलिव्हेशन आणि 30% डाऊन हिल येतं. आणि डाऊन रनला 30% इलिव्हेशन आणि 70% डाऊन हिल येतं. असं उलट पलट असतं. आणि ती आम्ही आता नाशिकच्या 12 जण गेलो होतो. फॉर्च्युनेटली म्हणजे मला सांगायला खूप आनंद वाटतो की नाशिकचा 100% रिझल्ट लागला. 12चे 12 जण आम्ही कॉम्रेड स्पर्धा कंप्लीट. आणि मुंबईचे, पुण्याचे किंवा बाहेरचे भरपूर लोक डीएनएफ झाले, म्हणजे डिड नॉट फिनिश, डिस्क्वालिफाय झाले. पण नाशिक हे एकमेव सिटी अशी 100% रिझल्ट दिला आम्ही. आणि आयर्नमॅनच्या वेळेस पण असंच झालं. आम्ही कझाकिस्तानला जवळजवळ 20-25 जण गेलो होतो. सगळेचे सगळे क्वालिफाय झाले, म्हणजे सगळ्यांनी आयर्नमॅन स्पर्धा कंप्लीट केली. यावेळेस कॉम्रेडची पण 100% रिझल्ट लागला. 12ची 12 जणांनी आम्ही कॉम्रेड स्पर्धा. सर, तुम्हाला आयर्नमॅन पेक्षा कॉम्रेड सोपं गेला असेल, कारण तुमचं आयर्नमॅनची प्रॅक्टिस जी होती ती तुम्हाला इथे कामाला आली असेल. 100%. कारण ते जो प्रेशर हँडल करायचा जो होता किंवा पेशन्स जो होता ना, आम्हाला आयर्नमॅनने शिकवलं. मॅनेजमेंट, बरोबर, सगळ्या गोष्टी, म्हणजे तुमची बॉडीची कंडिशन कशी होती. कारण हे जे इंड्युरन्स स्पोर्ट्स जे आहे ना, हा तुमचा फिजिकलचा काही संबंध नाही याच्याशी. हा सगळा मेंटल गेम आहे, टोटल मेंटल. म्हणजे दिसायला जरी तो फिजिकली वाटत नाही, फक्त मेंटल गेम आहे. कारण तुमचं स्विमिंग मध्ये, आयर्नमॅनच्या स्विमिंग मध्ये ज्यावेळेस तुम्ही 4 किलोमीटर स्विमिंग करताना बॉडीतले कॅलरीज पूर्ण शून्य होऊन जातात. तिथून पुढे तुमचा मेंटल गेम चालू होतो. बरोबर, 4 किलोमीटर स्विमिंग, ते पण 4 आणि 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मध्ये पूर्ण बॉडीची, म्हणजे अक्षरशः कॅलरीज पूर्ण डाऊन होऊन जातात. आणि आपल्याला असं फेंटिंग अटॅक्स यायला लागतात हायपोग्लायसेमियामुळे. आणि त्यानंतर तुम्हाला सायकलवर बसायचं. तुम्ही ज्यावेळेस सायकलवर बसताना तुमचा थाईज असतात पूर्ण लॉक होता. बरोबर. आणि तुम्हाला कंटिन्युअस या पोझिशन, येलो पोझिशन घ्यावी लागते, म्हणजे रेजिस्टन्स कमी मिळावा म्हणून.
आणि 180 किलोमीटर सायकलिंग झाल्यानंतर तुम्हाला त्या जे थाईज लॉक झाले त्याच्यावर तुम्हाला 42 किलोमीटर पळायचंय, म्हणून त्याला आयर्नमॅन म्हणतात. सर हे म्हणजे मला आहे ना, म्हणजे मी सुरुवातीला ज्यावेळेस आयर्नमॅनचा आमचा शो सुरू झाला होता त्याच वेळेस मी कॉन्सेप्ट ऐकूनच मी हादरलो होतो. मी म्हटलं की हे कसं सुचलं असेल सर, ते ज्यांनी हे केलं, त्यांनी केलं नाही इन्व्हेंट, त्यांनी खरोखर म्हणजे खूप विचार करून हा सगळा प्रोग्राम तयार केला. त्याच्यापेक्षा गंमत की म्हणजे त्यांना सुचलं, बरं लोकांनी पण किती प्रतिसाद दिला की बाबा म्हणजे असं नाही. शिवाय त्याचे रूल्स आहेत, तुम्ही म्हणता डीएनए खूप रूल्स आहेत. म्हणजे स्विमिंग मध्ये 2 तास 20 मिनिटात तुमचं स्विमिंग व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचं 2 तास 20 मिनिट पेक्षा जर जास्त 1 सेकंद जरी एक्स्ट्रा गेला तुम्ही डीड नॉट डीएनएफ. पण ते कसं कळणार त्यांना की तुमचं 2 तास 20 मिनिट? आपलं जीपीएसचं ट्रॅकर आपल्या पायात लावलेलं असतं. अच्छा, प्रत्येक ऍथलीट ते ट्रॅक करत असतं. मला वाटलं होतं की ते हात वगैरे लावून. नाही. आणि ते तुम्ही ज्यावेळेस ते मॅट क्रॉस करताना लगेच त्यांच्या लक्षात येऊन जातं की हे क्रॉस झालं, किती झालेलं. आणि त्यांचे हिडन कॅमेरेज, खूप हिडन कॅमेरेज असतात. टेक्नॉलॉजीचा तुम्ही कुठं थुंकले, तुम्ही ओपन सू केली, ओपन शी केली, तुम्ही चुकीच्या पद्धतीने क्रॉस केलं, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केलं, कचरा तुम्ही रस्त्यावर टाकला, तुम्ही कॅमेऱ्यात कैद झाला, तुम्ही डीएनएफ. आणि तुम्ही आर्ग्युमेंट करू शकत नाही की बाबा मी हे केलं, दिसतच काही संबंध, तुम्हाला डायरेक्ट कॅमेऱ्यात असतं तुम्ही. आणि रनिंग करताना पण तीच परिस्थिती असते, तुम्हाला एक्सटर्नल सपोर्ट तिथं काहीच नसतो. तुम्हाला सगळं, सायकल पंक्चर जर झाली तुम्हाला सायकल तुमचं काढायचं. रनिंग करताना पण तुम्हाला कुणी हातात हात घेऊन तुम्ही रनिंग करताय किंवा काही करताय, असं एक्सटर्नल काहीच चालत नाही. तो रेड कार्पेट असतं, रेड कार्पेटवर फक्त आणि फक्त जो कोणी ऍथलीट असेल त्यालाच एंट्री असते. आणि कॉम्रेड्सचं कसं असतं, कॉम्रेड्सचं इव्हेंट सोपा वाटतो, पण दररोज तुम्ही पळायचं म्हणजे तुम्हाला दर महिन्यात कमीत कमी 350 किलोमीटर पळावं लागतं. दर महिन्यात 350 किलोमीटर पळायचं. 350 म्हणजे रोज 10 किलोमीटर तर कंपल्सरी, 10 ते 12 किलोमीटर तुम्हाला दररोज पळायचं आहे. दुसरी गोष्ट, त्यांच्या लॉंग रन्स जे असतात 65 किलोमीटर, 60 किलोमीटर, 56 किलोमीटर, 50 किलोमीटर, 42 किलोमीटर, 35 किलोमीटर, 40 किलोमीटर, असे लॉंग रन्स असतात दर विकेंडला. आणि तो शेड्यूल कसं असतं, तुम्ही 35 वरनं 40, 45, 50, 56, 65 वरनं परत टेपर करत जायचं. हे इतकं फ्रस्ट्रेटिंग असतं ना, म्हणजे इतकं मोनोटोनस होतं. आता आम्ही लवासाला केली, लवासाला लॉंग रन आम्ही 66 किलोमीटरची केली. रात्री 10 वाजेपासून आम्ही पळत होतो, सकाळी 8 वाजेपर्यंत पळत होतो. म्हणजे मध्ये काय वाट लागते रात्रभर पळायला. आणि इथं काय असतं आपलं इंडियामध्ये त्यावेळेस मार्च, एप्रिल, मे याच्यात प्रचंड हीट असते, खूप ऊन असतं, त्याच्यामुळे आम्हाला सगळे प्रॅक्टिस रात्रीचेच करावी लागते. आणि मग आम्ही लवासाला केली, नंतर लोणावळ्याला केली, वणीच्या गडावर आम्ही प्रॅक्टिस केली. तर ती जी प्रॅक्टिस जी असते ना ती फार फ्रस्ट्रेटिंग काम असतं. त्यातली जर तुमचा ग्रुप जर असला तर ठीक आहे, ग्रुप जर असला तर तुम्ही कमीत कमी खेळत तुमचं बोलत होऊन जातं. मी आणि आमचं पिंपळावरचं मित्र राहुल जगताप, आम्ही दोघंच होतो फक्त. म्हणजे आम्ही दोघांनी जी ट्रेनिंग केलं ते खरोखर हरिबल प्रकार होता. दोघांनी ट्रेनिंग करणं म्हणजे एकदम वाईट. सर, आणि आता म्हणजे प्रॅक्टिस किंवा ट्रेनिंग वगैरे हा जो भाग आहे, तर तुम्ही ऑफिशियली त्याचं ट्रेनिंग हे केलं का? कारण सांगायला कोण होतं की जसं आता नव्यानेच कळलं की बाबा अरे हा हे एक आहे आयरनमॅन आहे आणि आता आपण त्याच्यासाठी करतोय वगैरे. सो याची जी प्रॉपर गायडन्स जो असतो की त्यांचे नियम वगैरे, जसं आता तुम्ही हे सांगितलं नियम, किंवा मागच्या वेळेस आविष्कारने काही नियम सांगितले होते की बाबा हे आहे, सो हे कुठनं तुम्हाला त्यावेळेस? आता ज्यावेळेस पहिलं आम्ही आयर्नमॅन केलं ना त्यावेळेस आमचे कोच होते डॉक्टर मुस्तफा टोपेवाला. दुसऱ्यांदा ज्यावेळेस आम्ही केलं त्यावेळेस चैतन्य वेल्लाळ म्हणून आमचा मित्र होता, तो कोच होता. आता कसं हा आयर्नमॅन हा वेगळा प्रकार आहे, कॉम्रेड हा वेगळा विषय, बरं दोन्ही वेगळे विषय. आणि याच्यात तुमचा जो कोच असतो ना त्याची भूमिका फार महत्वाची असते, त्याचा गायडन्स खूप महत्वाचा असतं. कारण हे छोट्या छोट्या गोष्टी असतात की जो कोणी आयर्नमॅन आहे ना त्यालाच छोट्या छोट्या गोष्टी माहित असतात, तो आयर्नमॅन कोच असतो. कारण बाकीचा नॉन मेडिकल आपले जे बाकीचे कोच असतात समजतच नाही नेमकी काय करायचं. कारण स्विमिंग मध्ये तुमचं टाइमिंग कसं वाचवायचं, सायकलिंग कशी करायची, एरो पोझिशन कशी घ्यायची, क्लीड्स कसे वापरायचे, हायड्रेशन कसं मेंटेन करायचं, न्यूट्रिशन कसं बघायचं, रनिंग कशी करायची तुम्ही. कारण तुमची त्या 4 किलोमीटर स्विमिंग, 180 किलोमीटर सायकलिंग, नंतर 42 किलोमीटर रन करायचं, तुमचे पायच उचलत नाही. मग अशा वेळेस तुमचा जो मार्गदर्शक असतो, जो कोच असतो, त्याची भूमिका फार महत्वाची असते.
तर ते त्यांनी आम्हाला खूप छान गाईड केलं. आता कॉम्रेडला आमचे एक मित्र डॉक्टर योगेश सातव, रनोलिक्स नावाचा ग्रुप चालवता पुण्याचा, ते स्वतःही बालरोग तज्ञ, त्यांनी आम्हाला सगळं शेड्यूल दिलं, ट्रेनिंग दिलं आणि एकदम सुंदर दिलं. म्हणजे मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल का त्या दिवशी आम्ही कंटिन्युअस हसत खेळत 90 किलोमीटर ती स्पर्धा पार पाडली. म्हणजे ऍक्च्युअल ज्या स्पर्धा चालू त्या दिवशी जो इव्हेंट होता 9 जूनला, त्या दिवशी हसत खेळत आम्ही ते पूर्ण 90 किलोमीटर स्पर्धा पार पाडली. आमचं फिनिशिंग लाईन झालं, आम्ही आलो तेवढ्यात एक इंडियन आला आणि तो फेंटिंग अटॅक म्हणजे तो कोलॅप्स झाला. अरे बापरे. तो कोलॅप्स बेशुद्ध झाला लिटरली. सर मी तुम्हाला सांगतो, त्याला मी खांद्यावर उचलून याच्यात दिलं, म्हणजे आपल्या कॅज्युअल एवढं सगळं हे झाल्यानंतर म्हणजे विचार करा आम्ही किती ट्रेनिंग केलेलं होतं की त्या गोष्टीमुळे हे सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. तिथून जवळजवळ 250-300 मीटर तो इंटरनॅशनल टेंट होता, तिथं ही कॅज्युअलिटी होती. मी त्याला खांद्यावर उचलून नेलं, तिथे त्याला सलाईन लावलं, तो अर्धा पाऊण तास त्याला सगळ्या इमर्जन्सी मेडिकेशन, IV फ्लुइड्स सगळ्या गोष्टी दिल्या. आणि त्याच्यानंतर तो 1-1.5 तासानंतर त्याच्यावेळेला तो बाहेर आला, त्यांनी इतकी जोरात मिठी मारली आम्हाला सगळ्यांना की यार तुमच्यामुळे मी वाचलो. म्हणजे विचार करा. नाही सर, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि प्रॉपर ट्रेनिंग खूप महत्वाचं. सर आणि मला इथे म्हणजे तुमच्याशी बोलताना सुद्धा जाणवलं की तुम्ही जी इतकी प्रॅक्टिस केली किंवा इतकं सतत सातत्याने त्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि फिजिकल सोबतच तुम्ही मेंटली एवढे स्ट्रॉंग झालात म्हणून कदाचित तुम्ही ते एफर्टलेसली करू शकलात. हे पहा, एफर्ट्स लागले तुम्हाला, पण तुम्ही जसं म्हणालात की ते असं खेळत असं आम्हाला ठीक आहे आम्ही असं चाललो, पण याला हे तुम्ही करू शकलात कारण इतकी प्रॅक्टिस आणि तेवढा दिलेला वेळ तुमचा आणि तुम्हाला जो मिळालेला प्रॉपर गायडन्स आहे तो खूप खूप मोठी. याच्यात मला एक नमूद करावंच वाटतं, आणि डॉक्टर लोक जे असतो ना फार सोशिक असतो, आम्हाला प्रचंड सहन करावं लागतं, आम्हाला पेशन्स प्रचंड ठेवावा लागतो. कसं आणि काय असतं, मी फक्त माझं बालरोग तज्ञ म्हणून एक सांगतो, मी पीडियाट्रिशियन आहे. आमच्याकडे रात्री अपरात्री कंटिन्युअस पेशंट चालू असतात. आता नातेवाईकांना हेच माहित नसते बाळ का रडतं. आता ते बिचारे नातेवाईक घेऊन येतात, आम्ही त्यांच्या नातेवाईकावर चिडू शकत नाही कारण त्यांना काहीच कळत नाही, ते आम्हालाच बघणं भाग आहे. आम्ही अजिबात चिडचिड करत नाही. तो पेशन्स असतो, संयम. तुम्ही किती शांततेत डील करता सगळ्या गोष्टी, म्हणजे तो पहाटे 2 वाजलेले असो, रात्री 12 वाजलेले असो, नाही तर सकाळी 5 वाजलेले, बाळाला कळत नाही की किती वाजले. बाळ भुकेसाठी रडतं का पोटासाठी रडतं की तापामुळे रडतं, कोणाच काही कळत नाही. त्या गोष्टीमुळे इच अँड एव्हरी पेशंट आम्हाला रात्रीचे अटेंड करावे लागतात. बरं, मग ते अटेंड करताना काय असतो, तुमचा पेशन्स मॅटर करतो, कारण तुम्ही चिडचिड नाही करू शकत. चिडचिड केली तर नातेवाईक लोक खूप इरिटेट होतात, कारण ते स्वतः वैतागलेले असतात. रात्रीचे गाड्या वगैरे त्यांच्याकडे नसतात, गाडी हायर करून भाड्याची गाडी करून ते आलेले असतात, त्यात मग बाळ चिडचिड करतात, ते वैतागलेले असतात, बाळ का चिडचिड करतात. त्यात जर डॉक्टर चिडचिड करायला लागलं तर अजूनच जास्त. म्हणजे तो संयम आम्हाला तिथून शिकवला जातो, म्हणजे आमच्या हॉस्पिटलमधनं. आता तुम्ही मोठ्यांचं पण समजा, कोणी फिजिशियन आहे, कोणी गायनेकोलॉजिस्ट आहे, कोणी सर्जन आहे, यांना पण सेम असं सगळं म्हणजे पेशंटचा जो बिचाऱ्यांचा जो त्रास असतो ना, तो त्यांना शांततेत ऐकून. कारण आम्ही जर चिडचिड करायला लागलो तर पेशंट कोणावर चिडचिड करायची, एक तर आधीच तो त्रास वैतागलेला असतो. कारण समजा एखादा अपेंडिक्सचा पेशंट आहे किंवा रेनल कॅल्क्युलस पेशंट आहे, इतका पेन, तो इतका वैतागलेला सहन म्हणजे अपेंडिक्सचा त्रास सहन होत नाही. सगळ्यात भयानक त्रास रेनल कॅल्क्युलस, म्हणजे तुमचा मूतखडा जो म्हणतो ना आपण, किडनीमध्ये स्टोन, म्हणजे पेशंट असा गडबड लोळतो. आणि तिथून तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही डील करताना तो तुमचा पेशन्स काम येतो. आणि हाच पेशन्स आम्हाला पुढच्या भावी याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही आयर्नमॅन, कॉम्रेड्स किंवा कोणती स्पर्धा, त्यात हा पेशन्स आम्हाला उपयोगात पडतो. सर, पण ही खूप खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि तुम्ही सलग 3 वेळा करून आता कॉम्रेड्स पण केलंय, म्हणजे कॉम्रेड्स हा तर वेगळाच अनुभव आहे. कारण याच्यामध्ये 3 गेम्स आहेत आणि त्याच्यात एक जरी असला तर तोही काही वाटतं तेवढा सोपा नाहीये. ते एकतर असं प्रकरण किंवा मग ते असं प्रकरण आहे. तर ते आता हे सगळं अचीव्ह केल्यानंतर कसं वाटतं सर? म्हणजे स्पेसिफिकली मी ह्या गोष्टीचा दृष्टिकोन ठेवून विचारतोय की आधीची जी तुमची लाईफस्टाईल होती आणि आताची जी तुमची लाईफस्टाईल आहे ह्याच्यात खूप फरक पडलेला आहे. लहानपणापासून जे स्वप्न बघितलं तो तिरंगा अंगात खांद्यावर असं मिरवायचा आणि करायचा. मी ते 3 आयर्नमॅन केले, नंतर कॉम्रेड केलं, ती यथेच्छ तो तिरंगा मिरवला. बरोबर, खूप माझी पूर्ण हाऊस करून घेतली. पण काय होतं, या सगळ्या गोष्टी करत असताना ना, आता मुलगा तर मोठा आहे, पण मुलीला आणि बायकोला वेळ द्यावा लागतो किंवा बाकीच्या फॅमिली मेंबर्सला. कारण लाईफस्टाईल मध्ये तुमच्या शेवटी चिडचिड करता. कारण काय असतं, त्यांना संडे एकच दिवस सुट्टीचा मिळतो,
त्यांना कुठेतरी बाहेर जायचं असतं आणि मी म्हणतो यार आमचे लॉंग रन आहे किंवा आमचे सायकलिंगचा राईड आहे, मग ती जरा थोडस तुम्हाला तोच दिवस मिळालेला असतो. आणि हे 4-5 वर्ष एवढे हेक्टिक गेलेले ना, खूप हेक्टिक गेले, पण जे समाधान आणि जो प्राईड म्हणजे जो प्राऊड जो अभिमान जो आम्हाला असतं ना प्रचंड असतं. आता कसं ही सगळी गोष्ट जो कोणी आयर्नमॅन करेल किंवा कॉम्रेड करेल त्यांनाच माहिती. आता आमच्यात कसं असं 2 ग्रुप पडलेले घरामध्ये, मी आणि आविष्कार एक साईडला, मॅडम आमचे आई वडील आमचे सासू सासरे सगळे विरुद्ध साईडला. म्हणजे अक्षरशः आता ते मी मजाक मध्ये सांगतो, मी जर कधी आता डिसिजन घेतलं 2025 मध्ये एखादा आयर्नमॅन किंवा कॉम्रेड करायचा मला घटस्फोट देऊन टाकला. इतकी भयानक परिस्थिती, पण तो अभिमान खूप असतो आणि खूप छान वाटतं. एक फॅमिली म्हणून त्यांना पण ऑब्व्हियसली अभिमान वाटतच असेल. त्या पण सांगतच असतील की बाबा माझे मिस्टर तर हे केलेले आयर्नमॅन झालेले. ज्यावेळेस आपण अशा इंटरनॅशनल लेवलला आपण इंडियाला रिप्रेझेंट करतो ना, खूप छान. आणि यावेळेसचा कॉम्रेडचा अनुभव आमचा इतका सुंदर होता. तिथं आपले भरपूर NRIs म्हणजे इंडियन्स आहेत तिथं, डर्बन टू पीटर्सबर्गला रस्त्याच्या दुतर्फा ते कंटिन्युअस इंडियन्स चेअर करत असतात, इतके चेअर करता, इतके चेअर करतात आणि सगळं खायला म्हणजे तुम्हाला ते प्रोव्हाइड करतात. म्हणजे त्यांनी ते बार्बिक्यू लावलेले असतात, तुम्हाला सगळे चिकन त्यांचे. म्हणजे तुमचं हे झाल्यानंतर नाही ड्युरिंग इव्हेंट चालू असताना. पण इव्हेंट चालू खात नाही आम्ही, इव्हेंट चालू असताना खात नाही, कारण कसं आहे बीफ पण जास्त चालतं, पोर्क पण जास्त चालतं, आपण इंडियन्स ते खात नाही. पण ते लोक इतकं आवभगत जे म्हणते ना आपले, ती जी नाळ जोडलेली आहे ना की अरे इंडियन आहे, त्यावेळेस ते बघतात. आम्ही मुद्दाम मी हा टी शर्ट घालून आलो, त्यावेळेस ते बघतं ना इंडिया, ती ओरडता इंडिया इंडिया, मजा वाटते अगदी. आणि त्यांना तो हेवा सुद्धा वाटत असेल ना की जे आपण मिस करतोय ते सगळे हे लोक तिकडे इंडियामध्ये आहेत. मॅक्सिमम इंडियन्स ना मायग्रेट झाले. ज्यावेळेस इंग्रजांनी तिथं खाणीच्या कामासाठी आपले इंडियन्स इथून नेले होते गुलाम बनून, त्यांच्या आता जवळ 3री-4थी पिढी तिथे चालू आहे. आता ते सगळे आता परत ते झाले नाही, ते साऊथ आफ्रिकनच झाले, पण शेवटी त्यांचे नाळ आपल्याशी जोडलेली आपल्यासारखे दिसतात सगळे ना. त्यांना वाटतं यार हे सगळे आपले. खरंच आहे ती खूप मजा वाटते. आणि काय असतं सर, मला एक गोष्ट कळते की सपोज आपण आता नाशिकमध्ये आलात तुम्ही, म्हणून तुम्ही म्हटलात की बाबा पिंपळगावचं वगैरे नाव घेतलं. तुम्ही महाराष्ट्र लेवलवर जाता तेव्हा तुम्ही म्हणता की नाशिक. जेव्हा तुम्ही भारत म्हणजे आंतरराष्ट्रीय याच्यावर त्यावेळेस तुम्ही म्हणता की भारत किंवा असं. हे जे आहे ना की तिथे तुम्ही भारतीय असतात, तिथे तुम्ही पिंपळगावचे नाही किंवा नाशिकचे नाही किंवा मुंबई रिजनचे नाही किंवा महाराष्ट्राचे नाही, तर तिथे आपला एकच टाइम भारत. बस क्या बात आहे. आणि सर हे अचीव्ह केल्यानंतर आता फील कसा येतो की म्हणजे अभिमान तर आहेच सर. मी पण काय शिकवलंय ह्या, फ्रँकली सांगतो, जसजसं आम्ही ह्या अचिव्हमेंट करतो ना, आमच्यावरची जबाबदारी प्रचंड वाढत चालली. कारण काय होतं, एक लीडर त्यालाच म्हणतो, म्हणजे आम्ही असे समजतो स्वतःला की लीडर तोच जो 1000 लीडर तयार करतो. बरोबर. आज नुसता रोहित शर्मा जर खेळला आणि बाकीचे प्लेयर नाही खेळले तर ती टीम नाही वर्ल्ड कप जिंकू शकत. तुम्हाला पूर्ण टीमनं परफॉर्म करावं लागतं. तसं आमचं असतं. आम्ही स्वतः भरपूर असे आयर्नमॅन तयार करायचा प्रयत्न करतो, भरपूर रनर्स तयार करायचा प्रयत्न करतो, भरपूर कॉम्रेड फिनिशर्स तयार करायचा प्रयत्न करतो. म्हणजे अगोदर एक वेळ अशी होती की नाशिकमध्ये फक्त एक आयर्नमॅन होता आणि एक कॉम्रेड होता. आता नाशिकात जवळजवळ 50 आयर्नमॅन आम्ही तयार केले, 50-55 कॉम्रेड्स तयार केलेले. आणि तुम्हाला सांगतो येत्या एवढ्या 4-5 वर्षात इतके आयर्नमॅन्स तयार होतील आणि इतके कॉम्रेड्स वाले तयार होतील का नाशिकला आयर्नमॅन सिटी आणि कॉम्रेड सिटी म्हणून ओळखलं जाईल. क्या बात आहे. आणि खरोखर अशी ज्यावेळेस आता बाकीचे छोटे छोटे लोक आम्हाला विचारतात ना की बाबा आम्हाला करायचं आयर्नमॅन, पण आमचं फायनान्शियली थोडीशी अडचण आहे, आम्ही प्रचंड त्यांना गाईड करतो का तुम्हाला कुठून स्वस्तात काय, कुठून काय गोष्टी मिळतील, तुमचे गॅजेट्स कुठून काय मिळतील. मी त्याच प्रश्नाकडे येत होतो की तुम्हाला सगळे बघतायत, सो ज्यांना करायचं आहे, ज्यांना ह्या स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट आहे किंवा आयर्नमॅन त्यानंतर कॉम्रेड्स करायचं आहे, तर अशा लोकांना तुम्ही काय सांगाल की काय काळजी घेतली पाहिजे आणि काय तुम्ही म्हणजे कुठल्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्याने तुम्हाला ते लवकर अचीव्ह होईल, किंवा तुमचा जो ग्रुप आहे की आता जसं तुम्ही म्हणाला, सो तो ग्रुप त्यांची काय मदत करू शकतो. मी तुम्हाला एकच सांगतो, ज्यांना कोणाला कॉम्रेड्स करायचं किंवा आयर्नमॅन करायचे, प्लीज आमच्यापैकी कोणालाही कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करू. म्हणजे तुम्हाला गॅजेट्स जे कमी पैशात कुठून मिळणार आहे हे सगळे सांगू. तुम्हाला थोडेफार फंड्स जर लागले
समजा दुर्दैवाने कोणाला काही फायनान्शियल थोडीशी काही अडचणी असल्या त्या पण कुठून तुम्हाला व्यवस्थित करून देता येईल त्याचे पण आम्ही तुम्हाला मदत करू. न्यूट्रिशन काय घ्यायचं, तुम्हाला कोच कसे कमी खर्चात यूज करायचे, एअरलाईन्सचं म्हणजे तिकीट बुकिंग कसं करायचं कमी खर्चात, नंतर तिथल्या बुकिंग कशा करायच्या, सगळ्या गोष्टींची अक्षरशः आम्हाला सगळ्या आयर्नमॅन आणि कॉम्रेडवाल्यांची पीएचडी झालेली, आता पाठ झाला अक्षरशः. म्हणजे आम्ही इतकं म्हणजे आयर्नमॅनला जो आम्ही 4-4, 5-5 लाख रुपये खर्च केला ना, आता 2-2.25 लाखात आम्ही आयर्नमॅन करू. सर आता एक्सपिरियन्स आलेला आहे, आता ही एक्सपिरियन्सची किंमत आहे. दुसरी गोष्ट जे कॉम्रेड्सला 2-2.5-3 लाख रुपये जो खर्च यायचा ना कॉम्रेडला, 1.5-2 लाखात आम्ही कॉम्रेड्स पण करून आणतो एकदम कमी खर्चात. क्या बात. आणि हे कधीच समजलं ज्यावेळेस आमचा ग्रुप तयार झाला पूर्ण आणि सगळ्यांना समजलं, प्रत्येकाने शेअर केलं कसं जायचं, कशा पद्धतीने पैसे सेव्ह करायचे, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या छान झाल्या ना आणि मजा आली अगदी. आणि अजून जसजसे तरुण पोरं जसजसे शिकताय ना किंवा कॉम्रेड्स आहे, आता माझा मुलगा आविष्कार समजा आयर्नमॅन झाला, नंतर नाशिक मधनं एक रजनीश नावाचा एक मुलगा आहे तो कॉम्रेड आणि आयर्नमॅन झाला दोन्ही. बरं, निसर्ग नावाचा एक मुलगा आहे, छोटा 18-19-20 वर्षाचे मुलं आहे, 20-22 वर्षाचे. हे ज्यावेळेस होतं ना, ही यंग पिढी ज्यावेळेस तरुण पिढी येते ना पुढे, ते खूप प्रेरणादायी असतं. म्हणून मी पहिले बोललो ना, आमच्यावरची जबाबदारी वाढली, आम्हाला असे लोक घडवायचे. आज तुम्ही बघा 17-18 वर्षाचे पोरं सिगरेट फुकतात, दारू पितात, पूर्ण व्यसनाधीन झाले. आणि ही आमच्या समोर ही पिढी ज्यावेळेस अशी स्पॉइल होते ना, खूप वाईट वाटतं. म्हणून आम्ही काय करतो, या पिढीला आमच्याबरोबर घ्यायचा प्रयत्न करतो. तर बाबा ना, तुम्ही या, स्विमिंग करा, तुम्ही सायकलिंग करा, तुम्ही रनिंग करा, काहीतरी करा. पण यांनी तुमची हेल्थही होते. दुसरी गोष्ट की तुम्ही मेंटली तेवढे स्ट्रॉंग होतात आणि याच्यातनं साईड इफेक्ट काहीच नाही झाले तर सगळे चांगले. आज तुम्ही इन्स्पिरेशन बनतात ना. आज तुमच्याकडे बघून जर डॉक्टर्स वगैरे कोणी बघत असेल तुम्हाला, सो तुमच्याकडे बघून 10 डॉक्टर्स पैकी 4 डॉक्टर्सला जरी वाटलं की अरे सर करू शकतो, मी का नाही करू शकतो. आम्ही नाशकातले मॅक्सिमम डॉक्टर्स आम्ही सगळं रनिंग करतो, मॅक्सिमम डॉक्टर्स सायकलिंग करतात, मॅक्सिमम डॉक्टर्स ट्रेकिंग करतात. कारण आम्ही डॉक्टर म्हणजे समाजासाठी एक असं प्रेरणा स्त्रोत असतो, आयडॉल म्हणून आम्ही काम करतो. ज्यावेळेस आम्ही हे करतो ना, त्यावेळेस आमचे 4 पेशंट त्या गोष्टी फॉलो करतात. बरोबर. नंतर मग आता आम्ही सध्या काय केलंय, पिंपळगाव रन नावाचे एक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असते, एक समाजासाठी काहीतरी करायचं म्हणून आम्ही एक पिंपळगाव रन ऑर्गनाईज करतो. आणि मला ह्या प्लॅटफॉर्मवर सांगायला आनंद वाटेल की आम्ही दरवर्षी 19 फेब्रुवारीला ती पिंपळगाव रन ऑर्गनाईज करतो. तिथं 1000 ते 1200 मुलं पळवतो आम्ही त्यांना. 5 किलोमीटर 10 किलोमीटर म्हणजे ते पिंपळगाव सारख्या छोट्या सिटीमध्ये 1000 ते 1200 पार्टिसिपेंट्स मिळणं नॉट अ जोक. आणि ह्याच सगळ्या गोष्टींचा विचार करून मी पिंपळगावला एक क्लब पण चालू केलाय. म्हणजे पिंपळगावला स्विमिंग पूल नव्हता, मी तिथे स्विमिंग पूल इकडे यायचं. हो, मी नाशिकला यायचो. आम्ही तिथे स्विमिंग पूल चालू केला आणि मला सांगायला खरोखर आनंद वाटेल की तिथं 1000 मुलं स्विमिंग शिकले. उन्हाळ्यामध्ये जर आले तर आमच्या स्विमिंग पूलवर अक्षरशः यात्रा भरलेली असते. दररोज 400 ते 500 मुलं स्विमिंग तिथं करतात. ही एक समाजाप्रती असलेली आमची एक असं एक जाणीव आहे की आम्ही ते काहीतरी द्यायचा प्रयत्न करतो. आणि मला माहितीये तुम्ही जितकं द्याल ना तितकं तुम्हाला नेचर रिटर्न देणार. सर खूप खूप छान वाटलं आणि खूप चांगले एक्सपिरियन्सेस तुम्ही शेअर केले आपल्या सगळ्या लिसनर्स सोबत, व्ह्युअर्स सोबत, की त्यांना सुद्धा असं वाटेल की यार चला आपण काहीतरी सुरू करूया, ऍटलिस्ट की पहिलं तर पाऊल टाकूया. बरोबर. तुम्ही पोचाल किंवा न पोचाल पुढे ही पुढची गोष्ट झाली, पण ऍटलिस्ट तुम्ही पहिलं पाऊल टाकलं तर दुसरं पाऊल आपोआप पडेल तुमचं पुढे. सो खूप छान वाटलं डॉक्टर अरुण गचाले यांच्याशी बोलून. आणि यासोबतच याच चांगल्या नोटवरती आपण आता आजचा हा शो संपवूयात. सर खूप छान वाटलं, खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही आमच्या शो मध्ये आलात आणि आमच्या सगळ्या व्ह्युअर्स सोबत तुमच्या ह्या गोष्टी शेअर केल्या. खूप मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते, एनिथिंग इज पॉसिबल. जर डॉक्टर अरुण गचाले आयर्नमॅन आणि कॉम्रेड होऊ शकतो ना, जगातला कोणताही माणूस आयर्नमॅन आणि कॉम्रेड होऊ शकतो. तुम्ही म्हणजे 2010च्या अगोदरचे फोटो बघा आणि 2024 किंवा 23चे फोटो बघा. आविष्कारने तुमच्या फोटो सांगितलं होतं. म्हणजे इतकं माझं सडन जो युटर्न जो झालाय आणि ज्या पद्धतीने सगळं मी स्वतःला अपग्रेड करत गेलो. हे बघा, आपण एक छोटस उदाहरण देतो. तुम्ही घरामध्ये ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आहे का? सगळ्यांच्या घरामध्ये आज एलईडी टीव्ही. बरोबर. आपण बार फोन वापरतो का? नाही वापरत. आपण स्मार्टफोन वापरतो. बरोबर. तसंच आपल्या लाईफचं आहे, आपण कंटिन्युअस अपग्रेड होणं गरजेचं आहे.
माझ्या आयुष्यात सगळं सुरळीत चालू होतं. माझ्या डोक्यात हे भूत आयर्नमॅनचं आलं, कॉम्रेडचं आलं, आमचे घरचे इतके चिडचिड करायचं, आई वडील इतके भांडायचं, सासू सासरे इतके भांडायचं आमच्या बरोबर, काही विचारू नका. पण आज अभिमानाने सांग, प्रचंड अभिमान आणि प्रचंड ग्लॅमर आणि इतकी मजा येते ना प्रत्येक ठिकाणी. ज्यावेळेस आता तुम्ही बघा, बालरोग तज्ञ तर नाशकात कमीत कमी 250-300, पण आयर्नमॅन मी एकटाय. सो ह्याच पॉझिटिव्ह नोटवर मी राहुल ढोले आपली आता रजा घेतो आणि लवकरच भेटूयात परत एका नवीन व्यक्तीसोबत, नवीन पर्सनॅलिटी सोबत. तोपर्यंत आपला दिवस शुभ असो. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.